बेळगाव तालुक्यातील गुडे आणि चाळीसगाव तालुक्यातील बहाळ परिसरात लिंबू शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते। येथील शेतामध्ये लिंबू बागा आढळतात। या परिसरात केळी, ऊस, सीताफळ, जांभूळ, आंबा यासारखे फळेही उत्पादनात येते। कडलिंबू हा प्रमुख उत्पन्न स्रोत आहे। सध्या या परिसरातून दररोज सुमारे 100 टन लिंबू गुजरात राज्यातील सुरत येथे पाठवला जातो। जामनेर तालुक्यातील शेंगोडे येथे चोरीच्या हेतूने संशयास्पद पद्धतीने बुधवारी रात्री फिरणारे ग्रामस्थांना गस्तीवरील फतेपूर पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडून लोखंडी कटर, 2 मोबाईल व दुचाकी जप्त केली। बेळगाव तालुक्यातील गस सोसायटी तर्फे सभा सदस्यत्वाचे 25 वर्षे पूर्ण केलेल्या 41 सभासदांचा सन्मान आणि धनादेश वितरणाचा कार्यक्रम नुकताच आदर्श कन्या विद्यालय बेळगाव येथे पार पडला। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे सेकंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटी तर्फे आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला। जळगाव जिल्ह्यात सध्या हायड्रोपोनिक गांजा अर्थात हायड्रो गांजाची मागणी वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध कारवायांवरून दिसून येत आहे। पारोळा तालुक्यात शासकीय पावसाळी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकत्याच माध्यमिक विद्यालय देवगाव येथे उत्साहात झाल्या। यामध्ये NES गर्ल्स हायस्कूल पारोळा या शाळेने दोन्ही वयोगटात शानदार कामगिरी करत तालुका स्तरावर विजय संपादन केला। एरोंडोल तालुक्यातील गोर बंजारा समाज संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड व तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देत गोर बंजारा समाज महाराष्ट्रात अनुसूचित जमाती ST प्रवर्गात समाविष्ट करावे अशी जोरदार मागणी करण्यात आली। कडमसरे अमळनेर रस्त्यालगत असलेल्या दार मालपूर पाझर तलावात 70% जलसाठा झाल्याने 10 गावांची पाणी टंचाईची समस्या तात्पुरती सुटली। शेतासाठी आवश्यक असलेल्या सिंचन क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळाला। धरणगाव तालुक्यातील नांदेड ते कामतवाडी दरम्यानच्या सुमारे 6 किलोमीटर लांबीचा रस्ता हा परिसरातील महत्त्वाचा व अतिशय वर्दळीचा मार्ग आहे। जळगावकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग जलद व सुलभ पर्याय म्हणून वापरला जातो। मात्र अलीकडच्या काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली काटेरी झुडपे त्रासदायक ठरत आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील व पाचोरा बेळगाव बाजार समिती संचालिका डॉक्टर पूनम पाटील यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपात प्रवेश केला। बेळगाव तालुक्यातील लोणपिराचे परिसरात सततच्या पावसामुळे शेती शिवारात पाणी साचले असून त्यामुळे कपाशी पिकांचे नुकसान झाले। पिकांची पाने पिवळी पडू लागल्याने शेतकरी संकटात सापडले। महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी सोपान देसले यांच्यासह शेतकरी वर्गातून होत आहे। चाळीसगाव शहरात 2 वेगवेगळ्या घटनात तोतिया पोलिसांनी ज्येष्ठांच्या अंगावरील दागिने काढण्यास भाग पाडून ते घेऊन पोबारा केल्याच्या घटना घडल्या। याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली। पाचोरा तालुक्यात 15व्या वित्त आयोगातील दिव्यांग निधी बोगस लाभार्थ्यांना वस्तू स्वरूपात वाटप करून अपव्यय केल्याने अपात्र घोषित झालेले लोहारा येथील सरपंचाबाबतीत विविध मुदतीत निर्णय न देता टाळाटाळ केली। या प्रकरणी उच्च न्यायालयाने तत्कालीन ग्रामविकास मंत्र्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस जारी केली। चाळीसगाव तालुक्यात बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी 17 रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार। पाचोरा तालुक्यातील नगरदेवडा येथे सरदार SK पवार विद्यालय नगरदेवडा यांच्या संयुक्त विद्यमाने 8 व 9 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत एकूण 45 संघांनी सहभाग नोंदविला। बेळगाव तालुक्यात तालुका शेतकरी सहकारी संघामार्फत शासकीय ज्वारी खरेदीची मुदत आणि उद्दिष्ट संपल्याने 31 जुलैनंतर ज्वारी खरेदी बंद करण्यात आली। शासनाने तालुक्यासाठी 20,500 क्विंटल ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट दिले होते। मात्र प्रत्यक्षात फक्त 17,251 क्विंटल ज्वारीची मोजली गेली असून तब्बल 556 शेतकरी अद्यापही मोजणीपासून वंचित राहिले आहेत। पारोळा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांना निवेदन देत गेल्या 11 महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तातडीने मिळावे अशी मागणी करण्यात आली। पारोळा येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयात केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत साक्षरता सप्ताह साजरा करण्यात आला।